नमस्कार मित्रांनो, ANS स्केरी स्टोरीज चॅनेलवरती आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज जी कथा मी तुमच्यासोबत सादर करणार आहे ती साधारण 10-12 वर्षांपूर्वी घडलेली आहे. विजयला नुकतीच एका नवीन मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाची ऑफर आली होती. सध्या तो एका डोमेस्टिक कंपनीमध्ये कामाला होता आणि त्याला मल्टीनॅशनलमध्ये काम करण्याची इच्छा होती. नवीन कंपनीने नुकतेच भारतामध्ये ऑफिस उघडले होते आणि सध्या त्यांना US शिफ्टमध्ये काम करणाऱ्या मुलाची आवश्यकता होती. त्या जागेवर विजयची नेमणूक झाली. पुढील काळात काम वाढण्याची शक्यता होती, पण त्यांना सध्या एकाच व्यक्तीची आवश्यकता होती. शिफ्टचा टायमिंग संध्याकाळी 8 ते पहाटे 4 वाजेपर्यंत होता. विजयला सध्या एकटेच ते काम सांभाळायचे होते, पण त्याच्याकडे नाईट शिफ्टचा पूर्वीचा अनुभव असल्याकारणाने त्याला काळजी नव्हती. 2 आठवडे सकाळची शिफ्ट करून त्याने कामाचा आढावा घेतला होता. कंपनीत माणसे चांगली होती. मॅनेजरने सांगितले होते, या शिफ्टला तू एकटाच आहेस, पण काळजी करू नकोस. काहीही गरज लागली तर कॉल कर, आम्ही अवेलेबल असू. आज विजयचा नाईट शिफ्टचा पहिला दिवस. विजयचे ऑफिस 8व्या मजल्यावर होते. लिफ्टमधून आत एंट्री केल्यावर समोरच सिक्युरिटी गार्डचा डेस्क होता. तिथे नाईट शिफ्टचा एक गार्ड ड्युटीवरती होता. त्यामागे काचेचा एक दरवाजा होता. तो दरवाजा उघडताच भले मोठे रिसेप्शन होते. त्या प्रशस्त रिसेप्शनच्या लेफ्ट साईडला वर्क स्टेशनला जाण्याचा दरवाजा होता आणि राईट साईडला पॅन्ट्री आणि वॉशरूमला जाण्याचा रस्ता होता. तसा वॉशरूमला जाण्यासाठी ऑफिसमधून आतूनही रस्ता होता, पण तो खूप लॉंगकट होता. विजयने आपल्या जागेवर बसून कामाला सुरुवात केली. साधारण 9:30-10 वाजता त्याने पॅन्ट्रीमध्ये बसून आणलेला डबा खाल्ला आणि पुन्हा कामाला सुरुवात केली. साधारण 12-12:30च्या सुमारास विजयला पेंग येण्यास सुरुवात झाली. तसे त्याने पॅन्ट्रीमध्ये जाऊन कडक कॉफी पिण्याचे ठरवले. वर्क स्टेशनचा दरवाजा उघडून तो रिसेप्शन एरियामध्ये आला आणि तो क्षणभर थबकलाच. प्राजक्ताच्या फुलांचा छान सुगंध पूर्ण रिसेप्शन एरियामध्ये दरवळत होता. त्याचे मन एकदम प्रसन्न झाले. विजयने सिक्युरिटी डेस्ककडे पाहिले. नाईटचा गार्ड मोबाईलमध्ये मग्न होता. विजय पॅन्ट्रीमध्ये जाऊन कडक कॉफीचा मग घेऊन पुन्हा जागेवर येऊन बसला. आज काय कुणास ठाऊक, पहिलाच दिवस असल्याकारणाने त्याला सारखी सारखी झोपेची पेंग येत होती. आता रात्रीचे 2:30 वाजले होते. विजयने पुन्हा कॉफी पिण्याचे ठरविले. पॅन्ट्रीकडे जाण्यासाठी पुन्हा तो रिसेप्शन एरियामध्ये आला. तर काय, तोच सुगंध. विजयचे लक्ष सिक्युरिटी डेस्कवर गेले. गार्ड झोपला होता. विजयने पुन्हा कॉफी घेतली आणि रिसेप्शन एरियामधील असलेल्या मोठ्याशा छान सोफ्यावर बसून कॉफी पिण्याचे ठरविले. त्याने कॉफीचा एक सिपच घेतला असेल तेव्हा त्याचे लक्ष रिसेप्शन डेस्कवर गेले आणि त्याला विश्वासच बसेना. एक मुलगी, छानशी पिवळ्या रंगाची साडी घातलेली, केस मोकळे सोडलेले, रिसेप्शन डेस्कवर असलेल्या मागील कपाटातून एखादी फाईल शोधत होती. शोधत असलेली फाईल मिळताच तिने मागे वळून पाहिले आणि तिची आणि विजयची नजरानजर झाली. साधारण 24-25 वर्षांची ती मुलगी होती. दिसायला सावळी, पण खूप देखणी होती. विजय नकळतच तिच्याकडे पाहत राहिला. तिने मंद हास्य करतच विजयला हॅलो केले आणि विजयनेही हसतच तिला प्रत्युत्तर दिले. तिने आपल्या कामाला सुरुवात केली. विजयला अजून तिच्याशी बोलायचे होते, पण काय बोलावे हे सुचेना, म्हणून विजयही आपल्या कामाला निघून गेला. 4 वाजता विजयची शिफ्ट संपली. तेव्हा त्याने रिसेप्शनवर येऊन पाहिले, तेव्हा रिसेप्शनवर कोणीही नव्हते. त्याला वाटले तिचीही शिफ्ट संपली असेल. आता दुसऱ्या दिवशीही विजय कामाला आला तर तसाच प्रसंग. रात्री जेव्हा तो 12 वाजता ब्रेकवर बाहेर आला तर तोच प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध आणि तीच ती मुलगी कामात व्यग्र. विजयने आज तिच्याशी बोलायचे ठरवले. बाहेर पाहिले तर गार्ड झोपेत होता. विजयने पॅन्ट्रीतून 2 कॉफीचे मग आणले आणि एक मग त्या मुलीच्या डेस्कवर ठेवला. डेस्कवर त्याने कॉम्प्युटरच्या बाजूला ठेवलेली प्राजक्ताची फुले त्याने पाहिली. तसा तो म्हणाला,
तर याचा सुगंध आहे तर सगळीकडे. तशी ती मुलगी हसली आणि म्हणाली, हो, मला प्राजक्ताची फुले खूप आवडतात. विजयने आपला हात पुढे केला आणि आपली ओळख करून दिली. माय नेम इज विजय. तशी तिनेही आपला हात पुढे करत आपली ओळख करून दिली. आय एम नेहा. तिच्या हाताचा स्पर्श खूप नाजूक होता. विजय तिला म्हणाला, माझे मॅनेजर तर म्हणाले होते की रात्री तू एकटाच आहेस, पण तुम्हीही इथे नाईट शिफ्टला असाल याची कल्पना नव्हती. तेव्हा ती म्हणाली, हो, मीही नाईट शिफ्ट करते, 12 ते 3. तसा विजय म्हणाला, पण रात्री तसे इथे काही काम असते असे वाटत नाही. तशी ती म्हणाली, ही एक इंटरनॅशनल कंपनी आहे, त्यामुळे रात्रीही कॉल्स येतात आणि सकाळची काही कामं बाकी राहिलेली असतात, ती मी पूर्ण करते. विजय समोरच्या सोफ्यावर जाऊन कॉफी पियत बसला. मध्येच एक दोनदा त्यांची नजरानजर झाली. विजयला ही मुलगी खूप आवडली होती. अशी काहीतरी गोष्ट होती की ती विजयला तिच्याकडे आकर्षित करत होती. विजय पुन्हा कामावर निघून गेला. रात्री 3 वाजता त्याने बाहेर येऊन पाहिले तर ती मुलगी नव्हती. आता असे रोजच होऊ लागले. रोज विजय न चुकता 12 ते 3 मध्ये 1-2 ब्रेक घ्यायचा आणि तिच्याशी बोलण्याची संधी शोधायचा. एके दिवशी विजयने तिला विचारले, घरी कोण कोण असते? तशी ती म्हणाली, आई, बाबा आणि माझा लहान भाऊ. विजय आणि नेहामध्ये आता चांगली ओळख झाली होती. गार्ड त्या दरम्यान झोपलेला असायचा, त्यामुळे त्यांना मोकळा वेळ असायचा गप्पा मारण्यासाठी. विजयच्या घरी आता लग्नासाठी मुलगी बघण्याचे कार्यक्रम सुरू झाले होते. विजयच्या मनात विचार आला की नेहाला विचारले तर लग्नाबद्दल, पण त्याची हिंमत होत नव्हती. काही दिवसांनी विजयचा वाढदिवस होता. त्या दिवशी ऑफिसचे त्याचे कलिग्स मुद्दामून लेटपर्यंत थांबले आणि विजयचा वाढदिवस सेलिब्रेट केला. त्याने छानसा केक आणला होता. तो सर्वांनी मिळून खाल्ला. थोडीफार पार्टी केली आणि ते निघून गेले. थोडा केक विजयने सांभाळून ठेवला नेहासाठी. विजयने केकचा तोच भाग सांभाळून ठेवला होता ज्यावर विजयचे नाव लिहिले होते. रात्री त्याने 12 वाजता नेहाला तो केक दिला. विजयचे नाव लिहिलेले पाहून तीही गालातल्या गालात लाजली आणि तिने तो केक खाऊन टाकला. विजयने ते पाहिले आणि त्याने तिला लग्नाबद्दल विचारण्याचा आपला निर्धार पक्का केला. घरी गेल्यावर विजयचा पूर्ण दिवस खूप व्यस्त होता. त्याचे खूप सारे मित्र त्याला बर्थडे विश करण्यासाठी घरी आले होते, त्यामुळे त्याला काही झोपायला मिळाले नाही. तसाच तो कामाला आला. रात्री 12 वाजता झोप अनावर झाल्याकारणाने तो तिकडेच झोपी गेला. थोड्या वेळाने जाग आली तर त्याने पाहिले तर घड्याळात 3:15 वाजले होते. त्याचे लक्ष आपल्या डेस्कवर गेले तर कोणीतरी कॉफीचा भरलेला मग त्याच्या डेस्कवर ठेवला होता आणि बाजूला एक छोटासा मेसेज लिहून ठेवला होता, हॅपी बर्थडे विजय फ्रॉम नेहा. विजय धावतच रिसेप्शनकडे आला, पण त्याने पाहिले की नेहाची ड्युटी संपली होती. ती आता जागेवर नव्हती. नेहाला लग्नाची मागणी घालण्याचा विचार आता विजयने पक्का केला होता. त्या दिवशी त्याने ऑफिसमध्ये येताना एक कॅडबरी, एक गुलाबाचे छानसे फूल आणि एक ग्रीटिंग विकत घेतले. ग्रीटिंगवर त्याने आपल्या मनाची इच्छा लिहिली होती आणि तो नेहाची ड्युटी सुरू होण्याची वाट पाहू लागला. रात्री 1च्या सुमारास विजयला कामातून मोकळा वेळ मिळाला. तसा तो रिसेप्शनवरती आला तर त्याने पाहिले नेहा डेस्कवर नव्हती, पण डेस्कवरती प्राजक्ताची फुले होती. सर्वत्र प्राजक्ताचा सुगंध पसरलेला होता. थोडा वेळ थांबून त्याने नेहाची वाट पाहिली, पण नेहाचा काही पत्ता नव्हता. त्याने आणलेले ग्रीटिंग, कॅडबरी आणि गुलाब तिच्या डेस्कवर ठेवले आणि तो स्वतःच्या जागेवर जाऊन बसला. नेहाची काय रिॲक्शन असेल याची त्याला भीती वाटत होती, पण त्याला उत्सुकताही होती. तिचा होकार आला तर पुढे जाऊन आपल्याला काय काय करावे लागेल याचा तो विचार करत होता. त्याला आपल्या आईवडिलांशी नेहाबद्दल बोलावे लागले असते, तसेच नेहाच्या आईवडिलांशीही त्याला बोलावे लागले असते, असा विचारही त्याच्या मनात येऊन गेला. अशाच विचारात असताना त्याच्या इनबॉक्समध्ये एक मेल आला. नेहा उपाध्याय. थरथरत्या हाताने विजयने तो मेल उघडला. त्यात लिहिले होते, प्रिय विजय, तुझा मेसेज मिळाला. तू मला तुझ्या आयुष्याचा एक भाग बनवू पाहत आहेस.
हे पाहून मला खूप आनंद झाला. तू आणलेली कॅडबरी, ग्रीटिंग आणि गुलाब याचा मी स्वीकार करत आहे. पण मी तुझी होऊ शकणार नाही. पण असा तू विचार केला याबद्दल धन्यवाद. नेहा. विजयला काहीच कळले नाही. तो धावतच रिसेप्शनवरती आला. पण तिथे नेहा नव्हती. प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध अजूनही तिथे दरवळत होता. आता रात्रीचे 2 वाजले होते. तरी नेहा कुठे गेली असेल याचा विचार विजय करत बसला. तिला माझ्या प्रेमाचे प्रपोजल आवडले नाही का? किंवा तिला राग आला आहे का? कुठे गेली असेल ती? विजयने गार्डकडे पाहिले. तो शांत झोपी गेला होता. त्या दिवशी नेहा काही दिसली नाही. विजयने ठरवले, आपण दुसऱ्याच दिवशी नेहाशी याबाबत बोलू आणि तिला समजावण्याचा प्रयत्नही सुद्धा करू. पण दुसऱ्या दिवशी नेहा आली नाही. दुसऱ्या दिवशीच काय, पण पूर्ण 1 आठवडा झाला तरी नेहाचा पत्ता नव्हता. त्याने गार्डला विचारले की नेहा कामावर का येत नाही? तुला काही माहीत आहे का? तसा तो आश्चर्याने पाहू लागला. कौन नेहा? आप और हम दोनों ही तो नाइट शिफ्ट में है यहाँ पे. विजय बोला, अरे आज की बात नहीं रे, मैं पिछले 1 महीने की बात कर रहा हूँ. तो गार्ड म्हणाला, साहब, अरे पिछले 2 महीने से मैं ही यहाँ पे अकेला ड्यूटी कर रहा था और पिछले 1 महीने में अपने यहाँ पे ज्वाइन किया और अब हम दोनों ही यहाँ पे नाईट शिफ्ट कर रहे हैं. विजय जरा भडकलास. काय हा दारू पिऊन ड्युटी करतो की काय, असे त्याला वाटले. त्याने दुसऱ्या दिवशी कंपनीत सुद्धा चौकशी केली. पण नेहाबद्दल त्याला कोणतीच माहिती मिळाली नाही. उलट कंपनीतील लोकांनी त्याला सांगितले की तो रात्री नाईट शिफ्टवरती एकटाच आहे. तिथे कोणीही रिसेप्शनिस्ट नाही. कारण रात्री रिसेप्शनिस्टची गरजच नाही. विजयला काही सुचत नव्हते. आपण पाहिलेली नेहा कोण होती, काय होती याचाच तो विचार करत होता. त्याचे कामात लक्ष नव्हते. 1 आठवडा झाला तरी तो ऑफिसला गेला नव्हता. आणि अचानक त्याला काहीतरी आठवले. तो तसाच ऑफिसला निघाला. ऑफिसला पोहोचल्यावर त्याने आपला कॉम्प्युटर चालू केला आणि इनबॉक्स मधला तो मेल त्याने शोधला. नेहा उपाध्याय कडून आलेला. तो ईमेल एका पर्सनल ID वरून आला होता. त्या ईमेलच्या सिग्नेचरमध्ये एक मोबाईल नंबर मेन्शन केला होता. विजयने लगेचच त्या नंबरवर कॉल केला, पण कोणीही तो फोन उचलला नाही. सतत 2-3 वेळा ट्राय केल्यावर समोरून एका मुलाचा आवाज आला. हॅलो, मी समीर बोलतोय. विजय म्हणाला, मी नेहाच्या ऑफिसमधून बोलतोय. मला तिच्याशी अर्जंट बोलायचे आहे. समीर म्हणाला, पण विजय त्याला काहीही बोलून देण्याच्या तयारीत नव्हता. तो म्हणाला, माझे अर्जंट काम आहे. मला तिला 5 मिनिटच भेटायचे आहे. प्लीज मला तिला भेटू द्या. समोरच्या व्यक्तीने फोन कट केला. विजय सतत त्या फोनवर ट्राय करत राहिला. काही वेळाने दुसऱ्या एका नंबरवरून एक मेसेज आला. त्यात एक ॲड्रेस होता आणि खाली लिहिले होते, समीर उपाध्याय. विजय लगेच त्या पत्त्यावर पोहोचला. घराची बेल वाजवली. तसा एका 60 वर्षाच्या गृहस्थाने दरवाजा उघडला. विजयने विचारले, नेहा आहे का? त्याने त्याला घरात बोलवले. विजयला एका खुर्चीत बसण्यास त्यांनी इशारा केला. विजयने विचारले, मला नेहाला भेटायचे आहे. तेव्हा त्या गृहस्थाने विजयची चौकशी केली. तुम्ही कोण आहात? कुठे काम करता? विजयने सविस्तर माहिती सांगितली. ऑफिसचा ॲड्रेसही सांगितला. विजय परत म्हणाला की तुम्ही नेहाला बोलवता का? मला 5 मिनिटेच तिला भेटायचे आहे. तसा तो गृहस्थ विजयकडे पाहून म्हणाला, मी नेहाचा बाबा आहे. आणि त्याने समोर लावलेल्या नेहाच्या फोटोकडे इशारा केला. विजयने फोटोकडे पाहिले. तो नेहाचाच फोटो होता आणि त्याच्यावर खाली काहीतरी लिहिले होते. नेहाची जन्मतारीख आणि तिच्या मृत्यूचा दिनांकही तिथे लिहिला होता. तसा विजय ओरडलाच. तो म्हणाला, हे कसे शक्य आहे? तसे तिचे बाबा म्हणाले, आम्हीही तेच म्हणतोय. हे कसे शक्य आहे? आमची हसरी खेळती नेहाला जाऊन आता 1 वर्ष झाले आहे. साधारण
2 वर्षांपूर्वी नेहाला कॅन्सरचे निदान झाले. लास्ट स्टेजवर होती ती. 1 वर्षातच तिची प्राणज्योत मालवली. पण मरताना सुद्धा ती खूप समाधानी होती आणि त्यामुळेच भूतबीत बनून ती तुम्हाला त्रास देत असेल यावर आमचा विश्वास नाही. तुम्ही निघून जा आणि पुन्हा इथे येऊ नका. खाली मान घालून विजय निघाला. त्याच्या मनात विचारांचे कल्लोळ होते. घराच्या अंगणातून बाहेर पडताना त्याला तोच सुगंध पुन्हा आला, प्राजक्ताच्या फुलांचा. त्याने आतुरतेने सगळीकडे पाहिले तर त्याला घराच्या अंगणात प्राजक्ताचे एक झाड दिसले. सगळीकडे प्राजक्ताची फुले पसरली होती आणि तोच सुगंध दरवळत होता. विजय घरी पोहोचला आणि बेडवर शांतपणे पडून तो विचार करत होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर मेसेज आला. तो समीरचा मेसेज होता. विजयने तो मेसेज उघडला. तो एका वहीच्या पानाचा फोटो होता. त्यात लिहिले होते, प्रिय आई बाबा, मला माफ करा. माझी कर्तव्य पूर्ण न करता मला तुम्हाला सोडून जावे लागणार आहे. त्यामुळे तुम्ही खूप दुःखी आहात आणि त्यामुळेच माझी एक शेवटची इच्छा मी तुम्हाला सांगून अजून दुःखी करू इच्छित नाही. आपली मुलगी आनंदातच जग सोडून गेली, इतकं तरी समाधान मी तुम्हाला देऊ शकेन अशी माझी इच्छा आहे. पण माझी एक इच्छा अपूर्ण आहे. शाळेतून कॉलेजपर्यंत माझ्या मैत्रिणींचे बॉयफ्रेंड असायचे, पण माझा कोणीही बॉयफ्रेंड नव्हता. बॉयफ्रेंडच काय, एक जवळचा साधा मित्रही नव्हता. कोणीतरी मला आपल्या आयुष्याचा भाग बनवून घेईल अशी इच्छा मला सतत वाटत असायची. पण घरच्या संस्कारामुळे कधीही कोणाशी मला बोलण्याचे धाडस होत नसे आणि कदाचित मीही फार ओल्ड फॅशन वाटत असल्याकारणाने कोणीही माझ्याशी मैत्री करण्यास तयार नव्हते. त्यामुळे आयुष्याचा एक छानसा जोडीदार मिळवण्याची माझी ही इच्छा कदाचित अपूर्णच राहील आणि मरताना माझी मैत्री या प्राजक्ताच्या झाडाशीच राहील. याच्या फुलांनी मला सतत सुखावले, म्हणून मीही या सुगंधात विरून जाईन. पुन्हा अजून एक मेसेज विजयच्या मोबाईलवर आला. त्यात एक फोटो होता. विजयने तो फोटो उघडला. तो फोटो होता विजयने दिलेल्या ग्रीटिंग, कॅडबरी आणि गुलाबाचा. गुलाबाचे फूल सुकलेले होते आणि बाजूलाच एक नोट लिहिलेली होती, थँक्यू विजय. विजयने लगेच समीरला फोन केला. समीरने फोन उचलला आणि तो म्हणाला, विजय, तुमचे ऑफिस आज जिथे आहे तिथेच पूर्वी नेहाचे ऑफिस होते. नेहा तिथेच रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती. आज तुम्ही जी गोष्ट सांगितली त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही आणि मीही ठेवला नसता. पण तुम्ही दिलेले ग्रीटिंग, कॅडबरी आणि गुलाब मी माझ्या बहिणीच्या टेबलवर पाहिले. ही रूम बंदच असते, इथे कोणीही येत नाही. पण आज ती रूम मी उघडून पाहिली आणि मला त्यात नेहाची ही डायरी मिळाली आणि तुमचे दिलेले ग्रीटिंगसुद्धा. तुम्ही दिलेल्या ग्रीटिंग्सवरती प्राजक्ताची फुले ठेवलेली होती आणि त्याचा सुगंध संपूर्ण रूममध्ये दरवळत आहे. बराच वेळ विजय आणि समीर हुंदके देत राहिले. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.